नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जी के मास्टर मराठीवरती. आज आपण 20 प्रश्न घेतलेले एकदम अत्यंत महत्त्वाचे आणि मागील प्रश्नपत्रिकेत हे आलेले आणि येणाऱ्या पोलीस भरतीला आणि स्पर्धा परीक्षेला हे अत्यंत महत्त्वाचे 20 प्रश्न आहेत. चला तर सुरुवात करूया. सुरुवात करण्या अगोदर व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा. प्रश्न क्रमांक 1 आपला. महाराष्ट्रातील कोणत्या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन 1674 मध्ये राज्याभिषेक करून घेतला? तर तो रायगड ह्या किल्ल्यावरती राज्याभिषेक झालेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा. प्रश्न क्रमांक 2 आपला. महाराष्ट्रातील पहिला सागरी किल्ला म्हणून कोणता किल्ला ओळखला जातो? तर तो मित्रांनो विजयदुर्ग. प्रश्न क्रमांक 3 आपला. महाराष्ट्र राज्याची निर्मिती कोणत्या दिवशी झालेली आहे? तर ते 1 मे 1960 ह्या दिवशी महाराष्ट्राची निर्मिती झालेली आहे. प्रश्न क्रमांक 4 आपला. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर हे कळसुबाई आहे आणि ते अहिल्यानगरमध्ये येते. प्रश्न क्रमांक 5 आपला. महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळानुसार कोणता आहे? तर तो अहमदनगर, त्यालाच अहिल्यानगर असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 6 आपला. महाराष्ट्रातील सर्वाधिक जंगल क्षेत्र असलेला जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्रातील सर्वात जंगल क्षेत्र असलेला जिल्हा कोणता आहे? तर तो गडचिरोली हा आहे. प्रश्न क्रमांक 7 आपला. दक्षिण काशी म्हणून महाराष्ट्रातील कोणते शहर प्रसिद्ध आहे? दक्षिण काशी, तर ते विद्यार्थी मित्रांनो हे कोल्हापूर आहे दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध. आपला प्रश्न क्रमांक 8 आपला. महाराष्ट्रातील पहिला वाघ प्रकल्प कोणता आहे? तर तो वाघ प्रकल्प हा पहिला मेळघाट हा आहे. मेळघाट, आणि तो मेळघाट हा वाघ प्रकल्प ह्याच्यात येतो, अमरावती जिल्ह्यात येतो आणि विदर्भ प्रशासकीय विभागामध्ये मोडतो. प्रश्न क्रमांक 9 आपला. संत ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कुठे लिहिलेला आहे? संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कुठे लिहिलेला आहे? तर तो नेवास येथे लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 10 आपला. महाराष्ट्रातील मिनी महाराष्ट्र म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? मिनी महाराष्ट्र म्हणून कोणत्या शहराला ओळखले जातात? तर ते नागपूर, ऑरेंज सिटी. प्रश्न क्रमांक 11 आपला. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे? महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी हे गोदावरी आहे आणि भारतातली सर्वात लांब नदी हे गंगा आहे. प्रश्न क्रमांक 12 आपला. महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ कोणते? महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठ पहिले बनलेले कोणते आहे? तर ते विद्यार्थी मित्रांनो महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे आहे. प्रश्न क्रमांक 13 आपला. महाराष्ट्रातील कापसाचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जात आहे? तर ते अकोला. प्रश्न क्रमांक 14 आपला. महाराष्ट्रातील सर्वात मोठे खारफुटी वन कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते मुंबई उपनगर. प्रश्न क्रमांक 15 आपला. महाराष्ट्रातील पहिले मुख्यमंत्री कोण होते? महाराष्ट्रातील, तर ते वसंतराव नाईक हे होते. नाही, महाराष्ट्रातील पहिले उपमुख्यमंत्री कोण होते? तर ते यशवंतराव चव्हाण हे होते. चुकीचं, वसंतराव नाईक नव्हते, ते यशवंतराव चव्हाण हे होते. प्रश्न क्रमांक 16 आपला. महाराष्ट्रातील विदर्भाची जीवनरेखा म्हणून कोणती नदी ओळखली जाते? विदर्भाची जीवनरेखा म्हणून ते, तर ते वैनगंगा हे जीवनरेखा आहे विदर्भाची नदी. प्रश्न क्रमांक 17 आपला. महाराष्ट्रातील सर्वात मोठा नैसर्गिक बंदर कोणते आहे? तर ते मुंबई नैसर्गिक बंदर आहे. प्रश्न क्रमांक 18 आपला. महाराष्ट्रातील दक्खनची राणी म्हणून कोणते शहर प्रसिद्ध आहे? दक्खनची राणी, तर ते विद्यार्थी मित्रांनो माथेरान हे आहे, थंड हवेचे ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 19 आपला. महाराष्ट्रातील पहिला जैवमंडल राखीव प्रदेश कोणता आहे? जैवमंडल राखीव प्रदेश, तर तो सह्याद्री आहे, सह्याद्री. प्रश्न क्रमांक 20 आपला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे पहिले सरखेल कोण होते? छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे पहिले सरखेल कोण होते? तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही याचं कमेंटमध्ये उत्तर द्या. आपले 20 प्रश्न कंप्लीट झालेत. 20पैकी तुम्हाला किती बरोबर आले ते कमेंट करून नक्की सांगा आणि येणारा टॉपिक कोणत्या टॉपिकवर आणायचा आहे व्हिडिओ ते पण कमेंट करा. आणि व्हिडिओवर शेवटपर्यंत बघितला असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा. चला तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया.